नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। आज उल्लासनगर शहर जिला कांग्रेस की कमेटी की तरफ से हमारे जो पदाधिकारी हैं महादेव शेलार, सज्जन शेखते और हमारी मैडम राजकुमारी नारा जी और हमारे उल्लासनगर कांग्रेस कमेटी के हमारे अध्यक्ष रोहित सावे जी, ताक साहब, बाकी के सब पदाधिकारी आज जो आमरण उपोषण के लिए बैठे हुए हैं। यहाँ पे लोगों के हितों के लिए ये उपोषण किया जा रहा है। आज उल्लासनगर महानगर पालिका अगर आप देखेंगे तो 1994 में महानगर पालिका बनी, जहाँ पे सिर्फ कांग्रेस 5 साल तक थी, ढाई साल यानी 5 साल तक हम लोगों की सरकार थी, महापौर हमारा था। लेकिन बाकी की जो साल है, अगर आप 25 साल आप देखेंगे तो यहाँ पे सेना, भाजपा और कलानी समर्थक बराबर उनकी सत्ता रही है। उल्लासनगर में किसी भी प्रकार का कोई भी काम नहीं है। यहाँ पे आज जो रास्ते की व्यवस्था है, स्ट्रीट लाइट की व्यवस्था है, कचरे की व्यवस्था है, पानी की व्यवस्था है, लोगों को जो सुख सुविधाएं मिलनी चाहिए वो सारी व्यवस्थाएं जस की तस है। यहाँ पे जो अभी आयुक्त आई हुई है, मुझे ऐसा बताया गया है कि आयुक्त तो विरोधी पक्ष इनको मिलने को भी तैयार नहीं रहती। वो क्या खाली सत्ताधारी के लिए है क्या? तो ये जो जंगल राज चल रहा है ना, जो हुकुमशाही चल रही है इनकी, तो इस जंगल राज को मिटाना है और यहाँ पे जो लोगों के काम है उसके लिए ये उपोषण किया जा रहा है। आज इकडे आमचे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष महादेव शेलारजी, आमच्या सचिव नारा मॅडम आणि समाजसेवक सज्जन शेट्टेजी हे जनतेच्या विविध समस्यांसाठी इथे बसलेत उपोषणाला। प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 20 हा पूर्णपणे समस्यांनी ग्रस्त आहे। तिथले विविध समस्या आहे, त्या सगळ्या समस्यांचं यांनी निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे। प्रशासन उडवाउडवीचे उत्तर देत आहे। आता आपल्याला माहिती आहे की या प्रशासकीय राजवटीमध्ये जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या राजवटीमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार असेल या ज्या पद्धतीचा कोणत्या अधिकाऱ्यावर कसला अंकुश नाही यांच्यावर, त्यामुळे आज शहराचे हाल आहे। आम्ही वारंवार विविध विषयांसाठी, आता या रस्त्यासाठी आम्ही जिथे बसलो होतो 4 महिना पहिले त्याच्यासाठी आंदोलन केले। आज हे लोक बसले आहेत। तर अशा पद्धतीने काँग्रेस पार्टी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्यासाठी नेहमी लढत राहील। धन्यवाद। आज हम आमरण उपोषण पे बैठे हुए हैं। महानगर पालिका के अंदर कोई सुनवाई हो नहीं रही। बार बार पत्र देने के बाद भी ना तो आयुक्त मैडम सुन रही है, ना तो नीचे के अधिकारी सुनते हैं। राज्य सरकार की तरफ से भी पत्र आते हैं लेकिन उनको भी मान्यता नहीं मिल रही। बहुत सारी समस्याएं हैं, बगीचों की समस्या है, शौचालयों की समस्या है, रास्ते खड्डों की समस्या है, पानी की समस्या है, रीडेवलपमेंट की समस्या है, वगैरह समस्या होने के बाद भी महानगर पालिका बिल्कुल ध्यान नहीं दे रही। ये बहुत अफसोस की बात है। ये नेताजी चौक, उल्लासनगर 4। आज महानगरपालिकामध्ये कमीत कमी 6 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत। याच्यानंतर 19 मध्ये उल्हासनगर 5 तिथे शौचालय आहे। ते शौचालय असल्यानंतर काय आहे का त्याच्यातनी भुईनी पहिला तपास दिलेला आहे की तिथे 2 वर्षापासून शौचालय बंद आहे। त्याच्यानंतर शौचालय आम्ही माहितीचा अधिकार मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं का आम्हाला त्याच्यानं पेपर दिलेले। त्यांनी सांगितलं एका भुईनं सांगितलं का शौचालय 2 वर्षापासून बंद आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या पवारनं तपास मॅडमने सांगितलं पवारला पाठवा। मग पवार येऊन पवार तपास केला, त्यांनी सांगितलं की शौचालय
चालू आहेत. त्याच्यानंतर आम्हाला ते खूप मॅडमने सांगितल्यानंतर याचा काय तपास आहे तर तुम्ही पाठवा. मग त्यांनी आम्हाला बोलवलं 30 तारखेला. 30 तारखेला गेल्यानंतर आम्हाला चर्चा झाली. त्यांनी सांगितलं बाबा मला काय, आम्ही म्हणलो स्वच्छच पाहिजे तिथं, आणि समाज मंदिर जे आहे बाजूने ते तिथं समाज मंदिर बनवा. त्याची बी मी लिखी दिली आहे का शौचालय रिपिंग करा आणि समाज मंदिर रिपिंग करा, असे मी त्याला दिलेले आहे पत्र दिल्यानंतर त्यांनी आजपर्यंत बी त्याने आमचा काही हालचाल केला. तिथं गेल्यानंतर ते म्हणजे त्याच्यापाशी जा, ते म्हणजे त्याच्यापाशी जा, ते म्हणजे फिराफिरी झालं. मग लास्ट मी मॅडम पाशी गेलो तर मॅडम हे काय आहे तर कर्मचारी म्हणतो याच्यापाशी फाईल आहे त्याच्यापाशी फाईल, आम्ही जा तरी कोणापाशी. मग मॅडमने सांगितलं आहे त्याला का तिथे जाऊन स्वतः जाऊन चौकशी करा. मग स्वतः येऊन आल्यानंतर त्याने सांगितलं आम्ही तिथं शौचालय पाहतो. त्याच्यानंतर 10 खंड पास झालाय. केनीकर म्हणतो का हे शौचालय दुरुस्ती करा महानगरपालिका, पत्र देतो. एक पत्र दिल्यानंतर आम्हाला दुसरं पत्र दिलं, हे भुईचं पत्र आहे. तर ठाण्यामध्ये आम्ही सांगितलं का बाबा सध्याचं स्वच्छ महानगरपालिका म्हणते का फंड पास झाला आहे, म्हणतो आमचे फंड पास झाला नाही आहे. त्याने आम्हाला लिखी दिली त्यासाठी मी तुमच्या त्या उपोषणाला बसणार नाही म्हणते. शेलार साहेब काही बसायची प्रकार नाही आहे, तुम्ही काही बोलू नका. आणि आम्ही त्याला शौचालयाला काही हे त्याला फंड पास केला नाही. आता हे म्हणतात फंड पास झाला नाही, महानगरमध्ये दावा फंड पास झाला, बाकीचे म्हणते ते शौचालय समाज मंदिर बाजा. अरे समाज मंदिर तिथं आहे ना. आणि त्याच्यानंतर त्यांना जो पंचनामा भूर्ण केला आहे ना, पंचनामा भूर्ण केल्यानंतर त्यांना त्याच्याकडे आजूबाजूला शौचालय आहेत, त्याने सह्या केल्या, त्याचं शौचालय पाहिजे समाज मंदिर बनवा. आता मी म्हणतो त्यांनी जर शौचालय दिले ना तर तेच व्यक्ती त्या आजूबाजूच्या शौचालयाला येतात, त्याच्याच घरचे माणसं. त्या व्यक्तीनं जर तिचा रिपोर्ट दिला आहे त्या शौचालय करून समाज मंदिर बनवा, त्याचेच आई वडील तिथं शौचालय. आजच्या वेळी हे फोटो जुने नाही आहेत, हे फोटो आताचे आहेत. कायचेच फोटो आहेत ते 20 आहे. आंबेडकर नगर हिलँड पोलिसांच्या पाठीमाग तिथं शौचालय बी बाजूने आहे, समाज मंदिर बी बाजूने आहे. नगरसेवक आपला गायकवाड आहेत, त्याच्यानंतर ते परशा पाटलाची 2 मुलं आहेत, पण ते आजपर्यंत काही दखल त्यांनी घेतली नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी बी पत्र दिलं नाही आहे. याईनं हे जे खालचे कर्मचारी आहेत ना, आजचा जो इंजिनियर आहे तो इंजिनियर काय करतो, त्या दिवशी मला उपायुक्तांनी बोलवलं, म्हणजे शेलार साहेब तुमचा फंड 10 लाख पास झाला. म्हटलं सर हा पास झाला आहे ना, हा समाज मंदिरचा म्हणतात, ते शौचालय नाही म्हणतात. बरं द्यायला मग त्या इंजिनियरला मला इंजिनियरला भेटा जाऊ. मी भेटायला गेलो त्याने लगेच अशी फाईल घेतली साहेबापाशी केला. बोल बाबा का रे, मला त्याने पाठवलं तुझ्यापाशी आणि तू तिथे काय घेऊन जातो. मग त्याच्या मागे मी गेल्यानंतर दरवाजा बंद केला, मला अंदर येऊ दिलं नाही. हा भोई आणि आजचा कर्मचारी इंजिनियर हे दोन्ही बी मिळलेले आहेत का त्याला शौचालय पचवायचं आहे, त्या कारणाचे अलग अलग रिपोर्ट येतात. पण त्यानं सांगितलं का साहेब ते एकाचे म्हणणं आहे का खाली शौचालय बनवा आणि वरचं समाज मंदिर, असं होऊ शकते का. आजकाल तिथं पहिले 3 होते, आता तर उलट वाढायला पाहिजे ना शौचालय, त्याच्यातून कमी करणं आहे. हे म्हणजे काय आहे, हा म्हणजे पुरा घोळ आहे.